संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर महाशिवरात्री उत्सव साजरा झाला। त्या धर्तीवर दर्यापूर तालुका काही मागे नाही। दर्यापूर तालुक्यातील वेगवेगळ्या संघटना, संस्था, मंदिर यांच्या वतीने विविध उपक्रम राबवून महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला। त्यामध्ये प्रामुख्याने बनोसा राठीपुरा येथील बालाजी मित्र मंडळ बनोसाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साबुदाणा खिचडीचे वाटप सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होते। बाबळी येथील भुलेश्वरी मंदिर येथे यात्रा महोत्सव भरत असल्यामुळे तिन्ही गावाचे शिवभक्त दर्शनाकरिता जातात। त्या रस्त्यावर स्वर्गीय रितेश गजानन देशमुख, संजू राठी, नंदुशेठ सोमानी यांच्या संकल्पनेतून 8 वर्ष अगोदर 60 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप सुरू झाले। ते जवळजवळ 11 क्विंटल तयार केलेली साबुदाणा खिचडी वाटल्या गेली। हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता बालाजी मित्र मंडळ राठीपुरा बनोसाचे सक्रिय कार्यकर्ते नंदुशेठ सोमानी, गोविंद शेठ लड्ढा, नवनीत राठी, किसन राठी, संजू राठी, प्रदीप भट्टड, ऋषिकेश मुंदडा, सुधीर कानुनगो, मदन धुराटे, निखिल रहाटे, रामरक्षा राठी, श्री व्यासबंधू कोकरडा इतर कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संचालक प्रणय बिहाडे, अक्षय बिहाडे बंधू यांनी व्यवस्था सांभाळली। तसेच भांडी, मंडप, साऊंड सिस्टीम सर्व काही संजीव राठी, संचालक बालाजी भिजायत केंद्र राठीपुरा बनोसा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले। नमस्कार, मी गोविंद लड्डा, जय बालाजी मित्रमंडळ दर्यापूरतर्फे आज हे आमचे जे महाशिवरात्री निमित्त उसळ वाटपचा कार्यक्रम असतो, या कार्यक्रमाची सुरुवात आजच्या 8 वर्षा पहिले रितेश देशमुख, स्वर्गीय रितेश देशमुख, नवनीत राठी, संजू राठी यांनी एक बसल्या कल्पना आम्हाला सुचली होती आणि त्यानंतर त्या कल्पना सुचल्यावर आम्ही या गोष्टीला आमचे जे मुख्य आश्रयदाते आहेत नंदुभाऊ सोमानी यांच्याकडे हा विषय मांडल्यानंतर त्यांनी आम्हाला या गोष्टीला सुरुवात करण्याकरता प्रोत्साहित केलं आणि आम्ही प्रथमतः 8 वर्ष अगोदर 60 किलोपासून या गोष्टीला आम्ही सुरुवात केली। ती आज वाढत आमची जवळपास 11 ते 12 क्विंटलपर्यंत पोहोचलेली आहे आणि दरवर्षीच आमची अशी इच्छा आहे की आम्ही सर्व भाविक भक्तांना जेवढं आमच्याकडून होईल तेवढं आम्ही या महाप्रसादाचं वाटप करत राहू आणि हा आमचा भुलेश्वरीकरता जाण्याकरता मुख्य मार्ग आहे आणि इथून पूर्ण गावाची वर्दळ असतं। त्यामुळे आमचा हा वाटप सकाळी 11 वाजतापासून चालू होतो आणि हा रात्रीपर्यंत जिथपर्यंत पूर्ण 11-12 क्विंटल संपत नाही तिथपर्यंत आमचा वाटप चालू असतो। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।